आज आपल्याला भेटायला गीता मॅडम आलेले आहेत, प्लस राजेश सोनवणे सर आलेले आहेत. सर या सर सर अजून स्वागत करूया. तुम्हाला माहिती नसेल आपण नेहमी बोलतो समन्वय समितीला थँक्यू बोलतो, तर हे दोघं पण त्याचे मेंबर्स आहेत. त्यांच्यामुळे आज आपण ये बेटा ये लाईट पडेल तुम्ही आता असं करा क्रॉस दाबा नाही ठीक आहे. सर्वांना 2024 प्रो गोविंदा सीझन 2 साठी मनापासून शुभेच्छा. माझी ज्या मित्र आहेत सारख्या टाळ्या वाजू नका, एकदाच बोलते मस्त वाटते. तर आताच तुम्हाला माहिती आहे निखिल आणि अविनाश दोघंही आता आलेले, आताच मीटिंग झाली. तर ते असंच म्हणाले ताई या ग्राउंडला, आणि आम्ही आता डेव्हिडला सोडता म्हटलं दिसलात, आणि ह्याला म्हटलं रे आपण अशीच गाडी टाकूया आणि आलो. म्हणजे न ठरवता योगायोगच म्हणायला हरकत नाही, कारण वाटत नाही आता उद्या म्हणजे आमची पण प्रॅक्टिस सुरू झालेली आहे, पण उद्या असा ऑफिशियली गुरुपौर्णिमेचा पुन्हा एकदा सण साजरा करून त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या ग्राउंडला जायचं माझं तसं बंद होऊन जाणार. मग हे आज योगच आहे. तर आर्यन गोविंदा पथक तर सर्वांना एकत्र बघितलं ना तर एकत्र 100% यूथ दिसते, आणि यूथ असल्यावरती दहीहंडीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात ताकद आणि माइंड, या सगळ्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत. तर मला एकच सांगायचं की आता दोघंही मिटिंगला होते, आणि दोघंही मिटिंगला असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला ती लोक आता मला वाटतं आल्यावरती प्रॅक्टिसच घेतली असेल, त्याच्यामुळे तुमच्याशी डिस्कशन व्हायचं खूप बाकी आहे. तर सर्वप्रथम यावर्षी 32 संघ आले. गेल्या वर्षी आपले संघ किती होते माहिती आहे तुम्हाला? कुणाला माहिती आहे का? स्पर्धेच्या पूर्वी नाही 14 स्पर्धेला होत्या. त्याच्या अगोदर किती संघ होते? ऑनलाईन रजिस्ट्रेशन 17 झालेलं, एक आलं नव्हतं, आणि एकच फक्त हिंदमाता हिंदमाता नाही नूतन बालवाडी सांताक्रूज ते एकच बाहेर गेलं, आणि 14 संघ राहिले. हे 2 संघ आलेच नव्हते. पण यावर्षी आहे ना मुलांनो तगडी कॉम्पिटिशन आहे. 32 संघ आले. 32 संघातले 2 संघ वाईल्ड एंट्रीमध्ये आहेत, जय जवान आणि कोकण नगर. मग आता 32 म्हणजे 30 संघामध्ये 14 मध्ये आपल्याला स्थान मिळवायचं आहे. 14 मध्ये स्थान मिळवायला एक सेकंदाने पण काही होऊ शकतं. मग तो 1 सेकंद जी ग्राउंड पासून टॉपला चढणारी सर्व मुलं आहेत त्यात एकाच्याही चुकीमुळे तो 1 सेकंद मायनस होऊ शकतो. म्हणजे मी हे तुम्हाला एक्सप्लेन करून का सांगू शकते, कारण मी पण एक कोच आहे, मी पण एक गोविंद आहे, मी पण खालच्या घरात पण थांबते, मी कोचिंग पण करते ऑल. तर मला तुम्हाला एक विनंती करते, आपल्यामध्ये सर्व क्वालिटीज आहेत, आणि क्वालिटीज आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्याचा रिझल्ट फक्त आणि फक्त चांगली प्रॅक्टिस करूनच होणार आहे. आणि मग चांगली प्रॅक्टिस कधी होणार आहे तर 2 गोष्टी, एक तर आपण अवेलेबल पाहिजे आणि दुसरा कोच चांगला पाहिजे. तर कोच तुमच्याकडे चांगला आहे, मग त्याच्यासाठी दुसरी गोष्ट आहे जी मी स्वतः अवेलेबल पाहिजे. माझी जागा फिक्स आहे. अरे प्रोला तर गेल्या वर्षी 3rd प्लेस मारलेली तेव्हा तर मीच होतो, मला थोडं बदलणार आहे. नो, सगळ्यांकडे प्लॅन बी रेडी असतात. म्हणजे मी माझ्या मुलींना सांगते की प्लॅन बी रेडी असतात. कोणी कोणाची जागा या दहीहंडीमध्ये कधीही घेऊ शकतो. बिकॉज आज पूर्वेशजीने पण सांगितलं, आणि जे आम्ही समिती खूप वेळ सांगतो की काय की सगळ्यात जास्तीत जास्त संख्या असलेला हा खेळ आहे, कळलं? तर ह्या खेळामध्ये 7 कबड्डीचे खेळाडू नाहीये की 12 जणात 5 जण बाहेर बसलेत आणि 7 जण खेळतात. तर सगळ्यांच्या जागा कॉर्नरची आहे, हाताखालचा आहे, टर्नचा आहे, मधला आहे, मग मी रायडर आहे म्हणून माझी जागा, असं ह्याच्यात नाही. ह्याच्यामध्ये एक जागा फिक्स करायला लागते. तर मला तुम्हाला विनंती करायची आहे की आर्यन म्हणजे खूप टीम्स आहेत जी लोक खूप वर्ष खेळत आहेत. पण तुम्हाला किती वर्ष झाले देखील? 14 वर्ष. पण नावारूपाला तुम्ही, मला आठवतं की तुम्ही रेडबुल नंतर आला, कारण आम्ही पण रेडबुल वालेच आहोत. रेडबुल नंतर आर्यनची ओळख निर्माण झाली.
आणि त्याच्यातून तुम्ही कधी पाठी वळून बघितलं नाही, बिकॉज तुम्ही हे नाही, यांची ताकद आहे. आणि ही सगळी ताकद जेव्हा एकत्र येणार तेव्हाच रिझल्ट येणार आहे. तुम्हाला मी नाही रे, मला प्रॉब्लेम आहे रे, हे या मुंबईमध्ये जो राहतो तो नोकरी करतो, तो कॉलेज करतो, तो घरातली जबाबदारी घेतो, सगळ्या गोष्टी करतो. विदाऊट हे सर्व केल्याशिवाय आपण कोणीच नाही होत. पण 1.5-2 महिने आपल्याला आपल्या मंडळाला जर चांगलं बनवायचं तर हाच चान्स आहे. सगळं स्ट्रगल करा, सगळा प्रॉब्लेमला फेस करा, सोडून नाही द्यायचा, फेस करा. आणि या ग्राउंडमध्ये तुम्ही जेव्हा इथे ग्राउंडमध्ये येणार आहात ना, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळणार. तुमची चांगली प्रॅक्टिसच तुमचा रिझल्ट आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही होणार नाही. तर पहिल्या 4 मध्ये आपल्याला यायचंय आणि पहिल्या 4 मध्ये आलं तर तुम्ही जवळजवळ 50% लढाई जिंकलेला आहात. आणि त्याच्या 50 वरती तुमची क्वालिटी आहेच ना. आपण म्हणतो ना असं की 70% मेहनत आणि ती किंवा 90% मेहनत, 10% देव. मग तुमच्याकडे आता 50-50 आहे. तुमची मेहनत तुमची झालेली आहे. आता तुमच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला 4 मध्ये यायला खूप मेहनत करायची आहे. आता तुम्ही समजा आज 8 जण आले, आता मस्त चढत होते, त्यातला 2 नाही आले तर मग उद्या पुरा तो बिचारा कोच आहे ना, तो पुढचं शिकवायचं किंवा काहीतरी प्लॅनिंग करून येतो आणि मग बोलतो अरे आज हा नाही आला, उद्या तो नाही आला, परवा तो नाही आला. त्याच्याने खूप प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे ना एकत्र ग्रुपमध्ये पण असं असतं आमच्या मुलींमध्ये, अगं तू जातेस का, नाही जातेच, मी पण नाही जात. पण मग याने नुकसान होतं ना, नुकसान होतं. याच्यामध्ये युनिटी आहे. मी रिक्वेस्ट करते, आता प्रो गोविंदा मध्ये 16 आपल्याला हे मिळाले, हा फ्रँचायझी मिळाले. तुम्हाला जर ह्यामध्ये तुम्ही 4 मध्ये आलात ना, तर तुम्हाला कुठल्याही स्पॉन्सरकडे आपल्याला पैसे मागायला वर्षभर जायची गरज नाही. तुम्हाला ते वर्षभरासाठी प्रोटेक्ट करणार आहे. म्हणजे समजा तुम्हाला 25-30 लाखाचा कोणतरी मालक मिळाला, कमीत कमी 25 लाख आहे मिळाला, तर तो वर्षभर तुमची हेल्थ, म्हणजे तुम्हाला फिजिओथेरपिस्ट तो देणार. तुम्ही उद्या म्हणाल आम्हाला मॅट पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, म्हणजे सर्व अवेलेबल होणार आहे. त्याच्यामुळे वर्षभर म्हणजे आपल्याला जर एक मालक मिळणार आहे त्याच्याकडे आपण एकटाकडेच जायचे आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या. आणि तुम्हाला 4 मध्ये यायचे. जो बेस्ट असेल त्याला बेस्ट मिळणार आहेत. आणि नाहीतर का खाली गेलं तर कोणतरी अडकण पडकण कोणतरी येणार की त्याला काय अर्थ नाही राहणार. त्याच्यामुळे तुम्ही 4 मध्ये आहे, कारण नंबर 1, नंबर 2, नंबर 3 काढणं खूप सोपं असतं, पण तो टिकवणं खूप कठीण असतं. मला खूप अनुभव आहे बार्ले स्पोर्ट्स क्लबचा, कळलं ना. कारण जेवढं तुम्ही वरती जाल ना, तेवढं तुम्हाला ना टाळ्या वाजवण्यापेक्षा नावं ठेवणारी माणसं जास्त भेटणार, तुम्हाला कमी लेखणारी जास्त माणसं भेटणार, तुम्हाला शिकवणारी अरे काय नाही तुम्ही तर कालचे आहात, पण नाही आम्ही कालचे असलो तरी आम्ही आता येणाऱ्या काळासाठी आम्ही बेस्ट आहोत, हे तुम्हाला दाखवायची वेळ आली. तुम्ही सगळे युथ आहात, म्हणजे तुम्ही आता जर मेहनत केली ना तर तुमचं मंडळ आहे ना येणारी 10 वर्ष स्ट्रॉंग होणार आहे. बिकॉज तुमची वय काय आहेत, कोणतरी 21 वर्षाचा आहे, तो कमीत कमी 35 वर्षापर्यंत तर थरात चढणार आहे ना, 40 वर्षापर्यंत खालती थांबेल, पण कमीत कमी 30-32 वर्षापर्यंत तो त्या स्वतःची जागा तर मेंटेन करू शकतो ना. मी तुम्हाला विनंती करते की तुमचे कोचेस ज्या पद्धतीने सांगते, कारण आर्यन आता आज पूर्वेश पण म्हणाला की बाबा आर्यनचं सोशल मीडिया एकदम स्ट्रॉंग आहे, म्हणजे सोशल मीडिया स्ट्रॉंग म्हणजे आपल्याला बघणारी लोक खूप जण आहेत. मग तो तुमचा रिझल्ट कधी लागणार आहे माहिती आहे, एक तर प्रोला लागणार आहे 28ला एक लागणार आहे. मी गणपती बाप्पाला सांगेन की तुम्हाला बेस्ट 4 मध्येच येऊ दे, माझी पण खूप इच्छा आहे. पण तुम्ही आहात ना त्यामध्ये पण प्रो मध्ये पण आहे ना, आपल्याला तुम्हाला सांगते की आपलं ऑप्शन्स कुठे होणार आहे, ताज हॉटेलमध्ये. म्हणजे आता तुम्हाला ते जरा थोडं म्हणजे कुठे चाललो आहोत आपण आता सामान्य व्यक्ती राहिलेलं नाही. आम्ही समिती आमच्या पद्धतीने करतोच, ती काही मोठी गोष्ट नाही, आमचं ते कर्तव्यच आहे. परंतु आज एकाने प्रो घेतलाय, अजून कोणतरी येणार ना, अजून दुसरे पण काय काय छान घाल. आपल्याला वाटलेलं का आपण फक्त उत्सवापुरताच विचार करत होतो ना मुलांना, पण येणार. यावर्षी मुलींचं नाही आहे, पण थोडं चाललंय, पण पुढच्या वर्षी मुलींचं पण छानपैकी येणार. पण यावेळेस त्यांनी मला रिक्वेस्ट केली की यावर्षी थोडंसं काय झालंय, आपण युट्यूबवरती वन डे दाखवतो तसं नाहीये, तर ते कबड्डीचे कसे सीझन्स दाखवतात तर तसे सीझन दाखवणार आहेत. म्हणजे त्यामुळे ते कसं आहे थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये आहे, मोठ्या लेवलला आहे. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं काही स्टार बी होणार आहे. स्टार मी आपण बी दिखणे चाहिए आपलं मंडळ. त्याच्यामुळे कोपऱ्यात नाही दिसलं जे एकदम रेंजमध्ये, कारण तुमची लोक खूप मेहनत घेतात, तुम्ही सगळे मेहनत, आणि सगळ्यात यंग टीम म्हणून तुमच्याकडे रॉकेट विकेट म्हणाले जातो. तर रॉकेट असतं तो असंच जात असतो, त्याच्यामुळे आपल्याला पडायचं नाहीये.
आणि रेकॉर्ड असतात ते तोडण्यासाठी असतात. रेकॉर्ड हे तोडण्यासाठी असतात, ते डोक्यामध्ये ठेवून द्या. कोणी कोणासाठी सगळ्यांना बेस्ट करायचं, सगळ्यांना बाप समजायचं, पण आपल्याला पण बाप बनायचंय कोणाचं तरी. आपण पण रिस्पेक्टेड टीम बनायची आहे. आपण पण लोकांनी बोललं पाहिजे की ती आमचा आयडियल टीम आहे असं मी समजते. मी कधीच कोणाला स्वतःला कमी लेखत नाही. 500-100 पुरुषांमध्ये उभी राहिली तरी मला वाटतं आय एम द बेस्ट, बिकॉज मी सर्व करू शकते. काय करू शकत नाही मी? किंवा जर माझी पार्ले स्पोर्ट्स क्लबला आज मुलींच्या टीमला 23 वर्ष झालं, मी मेंटेन केली आहे बिकॉज. पण मी बाकीच्या टीमला जी लोक आमच्याकडे येणार त्यांना सपोर्टच करते की तुम्ही असं केलं पाहिजे, कारण सगळ्यांनी केलं पाहिजे, तेव्हा आपली TND मोठी होणार. पण स्वतःला कमी लेखू नका. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, पुन्हा 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 हातात तुमच्या 5 दिवस आहेत. 5 दिवस 6 दिवस जे आहे ना त्यामध्ये इतके स्ट्रॉंग व्हा ना, सगळे कायण्यात लावून टाका आपल्या टीमसाठी. काहीच ठेवू नका. गटारी येते, तो 4 तारखेचा रविवार भेटणार आहे नाही, हा शनिवार रविवार पण नो गटारी पुढच्या वर्षी. मी सांगते तुम्हाला, पिकनिकला जाणार आहे, मला कर्जतला जायचंय, मला लोणावळ्याला जायचंय, मला माथेरानला जायचंय. माझ्या मित्राने बंगला बुक केलाय, तो बंगला बुक केलाय, सोड तुझा. ज्या दिवशी तुम्ही फायनल माराल तेव्हा हा पण बंगला बुक करतो. तुम्हाला लागले म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही जर नंबर 1 वरती आलात तर तुमच्यासाठी हात खूप वाढणार आहेत. सो रिक्वेस्ट. अरे काय माझी नकली नाहीये मी. माझे कंटाळणार. तर तुम्हाला मला एक रिक्वेस्ट तेवढंच करायचंय. समिती ची नेहमीच सर्व गोष्टीमध्ये साथ आहे तुम्हाला. आणि थर जेव्हा लावाल ना त्या रिस्पेक्टेड थर उतरवा. कारण कसं असतं माहिती आहे ना, लावणारे खूप असतात पण उतरवणारे. आणि घाई करू नका प्लीज. मला सेकंड कमी करायचं आहे ना, घाईमध्ये काही पण होतं. प्रत्येक जणांनी आपल्या प्लेसवरतीच लक्ष द्या. मी माझ्या मुलींना सांगते, तुला दुसऱ्यांची दुनियादारी नाही करायची आहे. तुला जे काम केलंय तेवढंच काम करायचं. तुला जिथे उभं राहायचंय, तुला शिडीत उठून बसायचंय. तुला कळलं पाहिजे मला किती जणांना चढवायचंय आणि मला किती जणांना उतरवायचं. तुला बाजूला काय करतो बघायचं नाहीये, वरती काय करतोय ते पण बघायचंय. तुझी नजर कशी मेली पाहिजे. म्हणजे तुमच्या गोष्टी सांगितलं मी, काय तुम्हाला सांगणार, पण एक माझ्या पद्धतीने. मला 23 वर्ष झाली, नाही मी सांगते. कळलं ना, नजर मेली पाहिजे. आपल्याला एक असं जुनून असला पाहिजे आपल्या टीम बद्दल. आपल्याला वेड असलं पाहिजे. हे वेड ज्याला असतं ना त्या लोक हे बघा. तुम्ही आता जर हे ना, तुम्ही हे जनरेशन आहे ना, आपण पेरतोय ना, म्हणजे ते आता तुम्ही आहे ना, तुमच्या नंतरची ही लहान लहान मुलं आहे ना, यांना नोकऱ्या लागणार. मी नॅशनल कबड्डी प्लेअर आहे. मी कबड्डी खेळायची ना तेव्हा चांगले दिवस नाही, पण आता प्रोला आहे ना, लोक प्रोमध्ये जातात. आज तुम्हाला UP वाली पण पोरं दिसतात प्रोमध्ये. म्हणजे आमच्या इथे पण आता तो पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या आमच्या मुलांच्या टीममध्ये यादव बिदव अशी बरीच मुलं आहेत. कबड्डीबद्दल अट्रॅक्शन वाढलं ना प्रोमुळे. आता दहीहंडी बद्दल पण वाढण्याची जबाबदारी आमच्या समितीची, आमच्या असोसिएशनची. पण कसं आहे माहिती, आम्हाला काय ॲफिलिएशन्स मिळेल, आम्हाला सगळ्या गोष्टी मिळेल. पण तेव्हा कधी माहिती आहे, जेव्हा मुलांना नोकरीला लावायची वेळ येईल ना, तेव्हा आपली ना जोपर्यंत टीम चांगल्या होत नाही ना, वरती खेळल्या नाही जाते किंवा काय नाही, तोपर्यंत काही नाही होणार आहे. आपल्याला जोपर्यंत 0 ॲक्सिडेंट दिसत नाहीये, सिक्युअर दिसत नाही, तोपर्यंत काही नाही होणार. तुम्ही रिक्वेस्ट करते की 100% देताना, दहीहंडीला येताना मोबाईल पण ठेवून द्या. कुठल्याच गोष्टीमध्ये सिरियसली नको. तुम्ही फक्त आणि फक्त लक्षात ठेवा की मी हे 2 तास ग्राउंडला थांबणार आहे. मी फक्त आर्यन आणि आर्यन ना. माझी मम्मी पप्पा एकदम सिरियस असेल तर ह्यांचे नंबर द्या. माझ्याकडे मी 3 नियम आहे. काही असेल तर माझे नंबर द्या. पण नाही, एकदम 100% उतरा, सगळं लावा आणि तुम्ही तुमच्या टीमला जिंकण्यासाठी प्रयत्न करा. आणि एकदम लक्ष एकच, 1 to 4 मध्ये आर्यन दिसलीच पाहिजे. ती जबाबदारी या दोघांची नाहीये, तिघांची नाहीये, तर तुमच्या सगळ्यांची आहे. आणि ती तुम्ही का माहितीये, तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कोणतरी नवीन रेकॉर्ड करतं, अपेक्षा नसतात. तुमच्याकडनं लोकांना अपेक्षा आहे. मी तुमचा थर बघितलेला आहे प्रताप सरनाईकांकडे. त्याला वरती मी बघितलंय की काय करत होता तुम्ही दोघं जण, की काय झालं, पाऊस होता, सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम मध्येच होत्या. पण आपल्याला मागायला नाही लागलं पाहिजे. रिक्वेस्ट करायची वेळ नाही आपण आपल्यावरती आली पाहिजे की सर असं झालं, एक चान्स द्या. बरोबर ना निखिल? नाही तर ही तुम्ही ताकद आहे ना, या ताकदीतूनच ह्या लोकांना मान सन्मान मिळणार आहे. आणि तुमच्या आर्यनला पण या इथे एक स्टँड मिळणार आहे. आज प्रो मध्ये 4 मध्ये आर्यन आलेली आहे. म्हणजे आर्यनची ओळख निर्माण झाली आहे. ती ओळख पुसायला मुलांना देऊ नका.
एवढंच मी बोलते आणि माझे जास्त शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला थँक्यू. दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी पण मी आलो तुमच्याकडे, जे त्या ठिकाणी तुम्ही जे थर उभे केले, मला वाटते मी तुमच्यापेक्षा तुमच्याकडे जेवढी मुलं नसतील तेवढ्या मंडळापर्यंत पोहोचून तुमचे व्हिडिओ दाखवले माझ्या मोबाईलवरचे, की ही एवढीशी जागा आहे, एवढ्या जागेमध्ये हे जर काम होऊ शकतं, मग जर तुम्हाला ग्राउंड मिळेल तुम्ही काय काय करू शकता, कळलं का? आणि ते तुम्ही म्हणजे माझे जे नाव ठेवलं ना मी तुमचं रॉकेट म्हणून माझ्या इथे, तर ते सक्सेस करून दाखवलं तुम्ही गेल्या वर्षी. दुसरी गोष्ट म्हणजे जसं गीताताईंनी सांगितलं तुम्हाला, कळलं का? हे सक्सेस करण्यामागे, असोसिएशन बनवण्यामागे, हे डोमपर्यंत नेण्यामागे सगळा हात आपल्या समितीचा आहे. तिथपर्यंत आम्ही नेलंय, कळलं का? पण ह्याच्या पुढे नॅशनलाइज करायचं झालं, जसं ताई म्हणाल्या 0 इंजुरी झालं पाहिजे. म्हणजे उद्या घरातला माणूस कामाला पाठवतो ना कुठे, तो BMC मध्ये जातो, तो गटार साफ करतो, चांगला पगार घेतो, तरी तो त्याला कामाला लावतात. त्याला घरातल्या म्हणतात जाऊन काम कर. तसं आपल्या इथे बोललं पाहिजे, हंडीला जा, उद्या तुला काम लागेल, कळलं का? ह्या बेसवर आम्ही चाललो आहोत, कळलं का? तर त्याच्यामुळे तुम्ही लोकांनी जर सपोर्ट केलात चांगल्या प्रकारे थर लावले, थर चांगल्या प्रकारे उतरवले ना, तर नक्कीच ते पुढे होईल आणि गव्हर्नमेंट जॉब लागावं अशी आपली स्वप्न आहेत. आणि आज सरनाईक साहेबांनी पण सांगितलं की हा जो संघ आहे 7-8 लोकांचा नाही किंवा 15 लोकांचा नाही, 200 जणांचा संघ आहे. आणि ज्यावेळी ते प्रेझेंट करतात ना कुठे, त्यावेळी विचारलं जातं अरे 200 माणसं असा कुठचा खेळ आहे, कळलं का? मग तो खेळला जातो, आमच्या मातीत खेळला जातो, आमची मुलं खेळतात. आणि आज आपण ते मॅटवर आणलाय, तर 0 इंजुरीमध्ये खेळा. आणि या वर्षी पण तुम्ही 4 मध्ये या. ताईंनी त्यांचं स्वप्न सांगितलंय. मी माझी हे सांगतो, जिद्द सांगतो की तुम्ही ते येणार आहात यावर्षी पण. सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. कुठली गोष्ट आहे ना, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काय म्हणतात नोकरी बिकरी लागेल. कबड्डी आम्ही खेळायचो तेव्हा पण वाटलं नव्हतं कोणाला काय बोलले, चांगले दिवस येतील. तुम्हाला युनेस्कोचं पण मला वाटतं निखिल व्हिडिओ टाकला असेल ग्रुपमध्ये. आम्ही ते 2022ला सबमिट केलेलं युनेस्कोला. फ्रान्सला वगैरे करावं लागतं, आउट ऑफ इंडिया म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग ते केंद्र शासनाकडनं त्याचं ग्रीन सिग्नल घेऊन मग तो महाराष्ट्र शासनाकडे आणावं लागतं. 2 वर्षात आम्हाला मूर्खात काढायचे. 350 पेजचं बनवलेलं, कळलं? तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य नाही. पण आज आपले आशिष शेलारांनी तो अधिवेशनामध्ये विषय घेऊन युनेस्कोसाठी ते आपली आज GR आला. काय आला रे? काल GR आला. तुम्ही GR तुम्हाला पाठवते. GR आला आणि GR मध्ये आलंय की हे सगळं 10 लाख रुपये एका ऑर्गनायझेशन, पुण्याची जी संस्था आर्किटेक्ट त्याच्यावर काम करणार, त्यांना त्याचा प्रस्ताव ऑफिशियल बनवायला दिलाय. म्हणजे आपण कुठे चाललो आहोत. म्हणजे आपण 2 दगडावर मस्त पाय ठेवले. एक खेळ म्हणून पण आपल्याला आहे आणि इथे आपल्याला पर्यटन आणि सांस्कृतिक विभागामध्ये पण. म्हणजे आपलं उद्या असं मोठं असं संग्रहालय बिंग्रहालय असं मस्त बनेल, आपल्याला जागा मिळेल. आपल्याला स्पेन देशात मी 2दा जाऊन आलेली आहे. तर त्याच्यामध्ये ही तुमची जे ग्राउंड आहे याच्यापेक्षा डबल ग्राउंडमध्ये त्यांचं क्लब हाऊस आहे. म्हणजे असे पण होणार उद्या. अशी आपण आपल्याला वेळ की तुम्ही आर्यनने कुणाला ॲप्लिकेशन केलं तर त्यांना त्यांची जशी बालवाडी कशी असते तर त्यांना त्यांची प्रॅक्टिसला ग्राउंड त्यांना अवेलेबल झालं पाहिजे. असं सगळं की गव्हर्नमेंटने आपल्याला सगळ्या गोष्टी होणार. आम्ही पेरलेलं आहे, हम रहे या ना रहे मगर सब कुछ हो जाए. मॅडम आता आपल्याकडे आल्यात, आपली एक आठवण म्हणून आपण त्यांना या चिल्लर कंपनी ते सारा दिवस चढणार. हे पकडा रे मुलांना पकडा. डाळ्या देत आपला बहीण आहे.